शांतता। बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की राजा, काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की त्यांना बाईट पाहिजे होती आणि मी विचारलं की कोणत्या विषयावरती, आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत आणि काल ते बरबळले की 8 दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही। अहो 27 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी? सत्तेपोटी। आणि म्हणून तुम्ही काही बरबळायचं। 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिकने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही? 15-20 हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे, त्याचे काढायचे, आणि म्हणून 5-5 मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमावंसं वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले। अरे ह्या पक्षाने या 50-50-60 वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना ही उभी राहिली। त्यामुळे कोण आलं याच्यामुळे कधीही या जगाच्या पाठीवरनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही। आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम, आदरणीय खासदार साहेब असतील, उपनेते सुनीलभाऊ बागुल, दत्ताजी नाना, महानगर प्रमुख अण्णा, विनूभाऊ, केशव तात्या, भाऊ, आमच्या सर्व उपजिल्हा प्रमुख, आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही प्रेस घेतली। हा डबल रोल आहे का? इथं बसलेले आमचे महानगर प्रमुख इथं हजर आहेत आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या 2-2.5 महिन्यापासून ते कामात व्यस्त होते। प्रत्येक कार्यक्रमा आम्ही सोबत होतो। आमचे आले होते, सुनील राऊत आले होते, जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती, आले होते, अनेक महाराष्ट्रातले लोक अण्णाकडे लग्नाला आले होते आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी कुत्ता म्हणून प्रकरण उकळून काढलं आणि त्यांनी आरोप केले उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध नको आरोप केले। आणि आज तुम्हाला ते भेटायला आले, तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा होता। मी काल सुद्धा या प्रेसचा त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या, ते माझ्याशी बोलले। ते आता कोणचं व्यक्तिगत काम असू शकतात ना, आले नसतील। पिन आमचं जे काम आहे, कार्यालयातून फोन गेला, त्यांना फोन केला, सर्वांनाच मी फोन केले, इथं मंचावर बसलेले सर्व कोर कमिटीला मी फोन केला, त्यांना पण तसा फोन केला होता। तुम्ही आता म्हटलेत की सलीम कुत्ता प्रकरण त्यांनी उकळून काढलं, नाही, म्हणायचा अर्थ असा की 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात, तेव्हा आमची शिवसेना चुकीची होती, उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का? आणि तुमच्या मुख्यमंत्र्याच्या व्यस्त शेड्यूलमधनं तुम्ही भेट दिली गेले असतील। नाही, याच्यावरती आहे किंवा नाही ते आज आमच्या पक्षात आहे ना। स्टेट हो, मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुधाकर भाऊ बडगुजर संभ्रम अवस्थेत आहे। आज 6 तारखेला 3 महिने होतील, त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली, मंडळी आणि पदाधिकारी
मला तर काही वाटत नाही. मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वजण फिरतो आणि अचानक कसं काय कोणी नाराज असेल. त्यांनी अधिवेशनाच्या शिबिरामध्ये देखील बोलून दाखवली संजय राऊतांच्या समोर. सुधाभाऊंनी हो नाही, मग त्यांची संभ्रमावस्था आहे काहीतरी तो व्यक्तिगत. हे बघा, लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, कोणीही कुठल्या पक्षात जाऊ शकतो, परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. आणि मग तोच सूर जर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना नेस्ताबून एका इथं जमलेले एका निरोपावर सर्व पदाधिकारी नाही, व्यक्तिगत माझं नाव तर घेतलं नाही. पहिली गोष्ट, शिवसेनेमध्ये करताना माननीय उद्धव साहेब निर्णय घेत, शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय घेतात आणि सामन्यामध्ये नियुक्ती जाहीर होती. कोणाला विश्वासात घेतलं, कोणाला विश्वासात घेतलं, त्यांना उपनेता केलं, आम्हाला कोणाला विश्वासात घेतलं. म्हणजे निर्णय उद्धव साहेब, कोणाला करायचं कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे. त्या निर्णयात करू शकत नाही. अजून तरी आमच्या कानावर आलं नाही की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असं काही. नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं, तुमच्यापर्यंत आलं असतं. ती हे काही झालं नाही, ते शिबिर झालं, शिबिरही झालं नाही. हे आता चर्चा होत असतात, करत असतात, परंतु असं काही नाही. विशेषतः बडगुजरांनी तुमचं नाव घेतलं की ते म्हणाले विलास शिंदे नाराज आहे आणि घरामध्ये कालपर्यंत विवाह सोडला होता, त्यामुळे ते बोलले नाही. आज तुमची काही भूमिका आहे सगळ्यांना असणार आहे? पत्रकार परिषद बोलवली, पत्रकार परिषद झालेला आहे. वैयक्तिक लोक या समोर काल ज्या सांगितलं जिल्हा प्रमुखांनी बोलवलं, मी आलो. नाही, पण काल त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. मी तेच सांगितलं. आजही त्यांचा माझा फोन पत्रकार सायंकाळी आलेले आहेत आणि आमच्या शिवसेनेमध्ये कार्यालयातून जेव्हा बोलत होतो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमची जबाबदारी आहे. आणि या मुली माझ्याकडे लग्न कार्य असल्या कारण आणि शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्या परवानगीने 1 महिन्यासाठीची सुट्टी घेतली होती. त्या अगोदर 16 एप्रिलला आमचं शिबिर झालं. तर शिबिरानंतर त्यांनी साहेबांची परवानगी घेऊन राऊत साहेबांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी जागा घेऊन मला त्या ठिकाणी माझी सुट्टी मला त्यांनी दिली होती. आणि काल फोन आला सुधाकर बोरकर यांचा सुद्धा फोन आला. सुधाकर बोरकरांना ही प्रेसची जे काही निवड केला त्याच्यानंतर त्यांचा अगोदरचा काही झालेला कार्यक्रम होता, नातेवाईकांचा त्यांना कार्यक्रम गावी असल्या कारण ते गावी गेलेले आहेत. आणि त्यांचा मला फोन येऊन तिकडे आलेला आहे. आणि जिल्हा प्रमुखांची प्रेस कॉन्फरन्स आहे, जिल्हा प्रमुख काढले बडगुजरांच्या वक्तव्याशी आपल्या सुद्धा ऐकून घ्या. आपल्या सुद्धा प्रसार माध्यमांची या सुधाकर भाऊ नंतर मला सुद्धा फोन आले, काही लोकांनी संपर्क साधला. मी सगळ्यांना सांगितले मी लग्न कार्यामध्ये व्यस्त आहे. माझ्या काही ज्या भावना आहेत त्या नक्कीच मी तुम्हाला प्रसार माध्यम हे लोकशाहीचं चौथं स्तंभ आणि त्याच्या शिवसैनिक आहे. मी माझं मत स्पष्ट असेल की आपल्याला आमंत्रित करून माझ्या भावना आपल्यासमोर मी तुम्हाला तेच सांगितलं. जिल्हा प्रमुखांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि प्रोटोकॉल असा सांगतो त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी बोलणं, कारण महानगर प्रमुख पेक्षा जिल्हा प्रमुख मोठे आहेत आणि त्याच्यामुळे तेच बोलतील. त्याच्यामुळे मला काय बोलायचं नाही. माझ्या महानगर प्रमुख म्हणून तुम्हाला बोललो हे चर्चा आहे ना गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे, महिन्यापासून चालू आहे. आणि कोण पेरतं हे पण माहिती आहे आपले. पण आम्ही
आम्ही कामगार आहात त्याचे. आम्ही त्याच्यानंतर सुद्धा अनेक कार्य आम्ही लोकसभेच्या अगोदर सुद्धा असे चर्चा होत्या आणि आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी राजाभाऊ आले यांना सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या प्रत्येक माणूस असलेला आणि महिला शिवसेना काम करत होतं आणि त्याची प्रसिद्धी माझे एक प्रामाणिक शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्यामुळे तेव्हापासून चालू आहे. विश्लेषण करावं. ऐकून घ्या मला त्यावेळेस मला कारण मी जिल्हा प्रमुखाचा आहे परंतु प्रत्येकाला प्रमोशन भेटलं आणि कदाचित पुढे कमी पडलं असेल तिथंच आता नंतर 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 ऐका ना तुम्ही मला बोलता जेव्हा बरोबर आपल्याला मी नम्रपणे निवेदन करू इच्छितो. आपण सर्व सुज्ञ आहात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. माझ्या भावना मला वैयक्तिक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. मी व्यक्तिगत स्वातंत्र्याने आपल्या समोर येईल आपल्या समोर मांडेल. परत आजची पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुखांनी बोलवले आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे ते आमचे जिल्हा प्रमुख आहेत. आपण बडगुजरांनी मला सांगितलं की मी प्रेस बडगुजरांनी एवढं सांगितलं की मला प्रेस कॉन्फरन्सचा निरोप हा उशीर आलेला आहे. मी जे काही नातेवाईकांचा काही कार्यक्रम आहे तो बाहेर गावी आहे त्याच्यामुळे तिथून येणं शक्य नाही. तेवढं त्यांनी मला विषय सांगितलं. सर मी तुम्हाला सांगतो की माझ्या भावना मी आपल्या समोर मांडेल. अजून मी आता सुद्धा मी जरा एक त्रयस्थ व्यक्ती तुमची नाराजी व्यक्त करतो आहे. त्रयस्थ कसं म्हणतात ते उपनेते शिवसेनेचे त्रयस्थ कसे ती भावना तुमची भावना सारखीच आहे. ते जिल्हा प्रमुख होते मी महानगर प्रमुख होतो. ते त्रयस्थ व्यक्ती नाही एक व्यक्तिगत पातळीवर मी विचारतो आहे. नाराजीविषयी एक दुसरा व्यक्ती बोलतो की विलास शिंदे आणि इतर 10 ते 12 जण नाराज आहेत. त्यांनी अनुभवलं असेल माझं ते आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यांनी मला अनुभवलं असेल वेळोवेळी आणि सुधाकर बडगुजर तुमच्या नाराजीविषयी बोलतात. मी तुम्हाला काय सांगितलं मी पहिले केलं की मी माझ्या भावना आपल्या समोर ठेवणारा शिवसैनिक नाही. मी त्या ठिकाणी स्पष्ट बोलणारा शिवसैनिक आहे आणि मला माहिती आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बोलवली आहे. आज तो अधिकार त्यांचा आहे. शेवटचा प्रश्न अण्णा जिल्हा प्रमुखाची तसं विश्वासात घेतलं नाहीये का त्या संदर्भात तुमचा काही आक्षेप आहे? आणि याला जोडून तुम्ही त्यावेळी देणार होता अशी देखील माहिती आहे. तुमचा राजीनामा मागे घेण्यात आला त्यावेळी देखील नाही साहजिकच आहे. मला अपेक्षित होतं पुन्हा जास्त ठिकाणी एक चांगली निवड जिंकलो आणि त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख बदलता हा विषय माझ्या मनात नव्हता किंवा आम्हाला माहिती पण नव्हतं आणि बदलले आम्ही त्यांचं स्वागत पण केलं. शिवसैनिक हा पक्षाच्या आदेशावर चालणारा शिवसैनिक आहे. जोपर्यंत स्पर्धा होती किंवा स्पर्धा झालीच नाही कारण तो नव्हतं आणि अचानक त्यांची नियुक्ती झाली. आम्ही त्यांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर म्हटलं आता कार्यक्रमही केले. राजीनामा त्यावेळेस देणार होता पण तुम्हाला पक्षातल्याच लोकांनी त्यावेळेस थांबवलं. मी तुम्हाला पक्षातल्या लोकांनी माझी 100% त्यावेळेस मला थांबवलं. माननीय राऊत साहेब सुद्धा माझ्याशी बोलले आणि मी पुन्हा शिबिराच्या आम्ही तयारीला लागलो. कारण आणि अजून काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ज्यावेळेस सांगायचं जिल्हा प्रमुख सांगतील. आजची प्रेस कॉन्फरन्स त्यांची आहे. नगरसेवक सगळे आहेत ना. असे 2034 नगरसेवक निवडून आलेले होते. 11 नगरसेवक हे पहिल्या गेले त्याच्या एक गेलेले होते आणि उर्वरित सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिंदेचा आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही देहांत झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे हे लेस करून जे असतं ते आमच्याकडे शेवट मुख्यमंत्र्यांना भेटायच्या आधी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं तसं काही तुम्हाला फोन होता का मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही असं नाही पण असं ऐकायला आलं की धर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांना नाव नाही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं. आज आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता. त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब यांचा अरे बडवा आहे सूर्यवंशी साहेब अधिकृतरित्या तुम्ही सांगितलं पुन्हा एकदा सांगा नेमकं काय झालेलं आहे काय सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे. संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे. पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सगळे पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राव यांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे. आमच्याकडे आदेश चालतो. आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही. हकालपट्टी म्हणजे हकालपट्टीचे संपतात. जे सुधाकर बडगुजर कालपर्यंत संजय राऊतांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते त्याच सुधाकर बडगुजरांवर हकालपट्टीची वेळ नेमकी पक्षावर का आली? काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळायला असतील. इथं राहून समोर मेसेज काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल म्हणून हकालपट्टी झाली असेल. काही तक्रारी होत्या का? नाही आम्ही काही तक्रारी करत नाही. आम्ही काम करत असतो. आपण जे सांगितलं की आपण जे म्हणत होता बडगुजर जे आरोप करत होते की इतरही अनेक लोक नाराज आहेत पक्षात. नाही बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे. काही कोणी नाराज नाही. आम्ही सर्व लोक आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमच्या पक्षाचं काम करत राहू. सलीम कुत्ता प्रकरण दाबण्यासाठी ते पक्ष बदलते असं म्हणतात. अहो या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुत्तावर ओरडत होते सिरियल लावली होती मीडियामध्ये आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले. म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा 10 वर्षापासून पेंडिंग आहे. त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष प्रवेशाचं कटकार असं हकालपट्टीवर जाणवतं. आणखी अनेक जण नाराज आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. अजून पुढे काही जणांची हकालपट्टी. एक गोष्ट लक्षात ठेवा 2.5 वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय. आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय काम करतोय थांबणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू. ते कोण याचा आम्ही शोध घेऊ. काय विषय नाही. ओके पक्षातून हकालपट्टी की याच्यातून? ही बातमी सुधाकर बडगुजर यांनी नाराजी जाहीररित्या बोलून दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. प्रस्तुतकर्ता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. शिवसेनेतून हकालपट्टी पक्षविरोधी
न भोवलं. आता स्थानिक पातळीवर ऑपरेशन टायगर भाजप राबवतोय का आणि आपल्याला देखील अशा पद्धतीचे काही निरोप त्यावेळेला मिळाले होते का? नेमकं आपल्याही नावाची मध्यंतरी दिल्लीत चर्चा होती की आपल्यासह अनेक खासदार जे आहेत ते भाजपकडे जाणार, त्यांच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं की शिबिराच्या वेळेस आदरणीय संजय राऊत साहेबांनी जी मुलाखत घेतली त्या मुलाखतीत संजय राऊत साहेबांनी मलाच प्रश्न विचारला की या जी नावं येतात याच्यात तुमचं नाव का येत नाही. मला वाटतं की माझ्या कामाच्या पद्धतीची पावती आहे. माझ्याकडे कोणी आलं नाही, माझ्याशी कुणाचा संपर्क नाही आणि मी कुणाच्याही संपर्कात नाही. कार्यकर्त्यांनी त्यांच्या हकालपट्टीचे स्वागत केलंय, तुम्ही करता का? बाकी नाही. आता तो विषय जो आहे तो उच्च पातळीचा आहे. त्याच्यावर बोलण्यासारखं ज्यांनी घोषणा दिल्या असतील त्याच्या भावनेचा उद्रेक आहे.